गेल्या 4.5 वर्षात भाजप सेना यांनी जनतेला दिलेली खोटी आश्वासने आणि काँग्रेसच्या कार्यकाळात झालेले कार्य सांगत जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्रकाश तायडे यांच्या नेतृत्वाखाली प्रारंभ झालेल्या काँग्रेस जनसंपर्क यात्रेला बाळापूर शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला खोटी आश्वासनं देत जनतेची दिशाभूल केली। तसेच या सरकारनं जलयुक्त शिवारातील भ्रष्टाचार याचबरोबर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा नुसता देखावा आणि शेतकऱ्यांची केलेली घोर फसवणूक या सरकारने केली आहे। सरकारच्या या लोकविरोधी भ्रष्ट कारभारात जनतेचं मोठं नुकसान होत आहे। म्हणून यासाठीच 2019 मध्ये काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचे हात मजबूत करायचे आहे। त्यासाठी काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस जनसंपर्क यात्रा अवघ्या महाराष्ट्रभर निघत आहे। त्या अनुषंगाने अकोला जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्रकाश तायडे यांच्या नेतृत्वात बाळापूर आणि पातूर तालुक्यात प्रत्येक गावोगावी जाऊन जनतेसमोर या सरकारचं धोरण मांडण्यात येत आहे। या अभियानामध्ये काँग्रेस जिल्हा सचिव मोहम्मद अकरम, युवा नेते भूषण गुजराती, प्रल्हाद गोरे, मधुकरराव धोपटे, राहुल अहिर, बंडू तायडे, संजय देशमुख, लखन डोंगरे, कृष्णा डोंगरे, मुकेश डोंगरे, वसीम अन्सारी यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। बाळापूर शहरात जनसंपर्क अभियानाची सुरुवात शहरातून करतोय। भूषण गुजराती यांनी या जनसंपर्क अभियानाची आज आयोजन केलंय। भाजपाचे 4.5 वर्ष भाजप सेनेच्या सरकारचे आणि काँग्रेस पक्षाचे 60 वर्षाच्या तुलनात्मक जो तक्ता आम्ही तयार करून लोकांना पॉम्पलेट वाटतोय, त्यावर चर्चा करतोय, त्यांना सांगतोय काँग्रेसचं कार्य आणि 4.5 वर्षातील भाजप सेनेच्या भूलथापा याविषयी जो काही आणि परत 2019 मध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये परत त्या बुरळला किंवा त्या गोष्टींना आश्वासनांना आम्ही बळी पडू नये यासाठी ही जागरूकता काँग्रेसच्या माध्यमातून चालू आहे। काँग्रेस पक्षाचं जनसंपर्क अभियान आहे। 1 तारखेला मांजरीपासूनही सुरू केलं आणि संपूर्ण बाळापूर विधानसभा, पातूर तालुका, बाळापूर तालुका, आगर, उवा सर्कल असं करत आम्ही संपूर्ण गावांनी फिरतोय। आज बाळापूर शहरात काँग्रेसच्या तर्फे जनसंपर्क यात्रा करण्यात आली। या यात्रेमध्ये प्रकाश भाऊ तायडे यांनी आपले विचार मांडले आणि त्यांनी सविस्तर खुलासेवार काँग्रेसनी सुरुवातीपासून आजपर्यंत काय केले आणि भाजपनी या 4.5 वर्षात लोकांना कसा त्रास दिला याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली। राष्ट्रीय कांग्रेस कमेटी की ओर से जो आदेश निकाले गए कांग्रेस सरकार के उसका पालन करते हुए माननीय हमारे आदरणीय प्रकाश भाऊ तायडे इनके नेतृत्व में बालापुर शहर के अंदर जनसंपर्क यात्रा का शुरुआत की गई है और ये देखकर हमें ऐसा लगता है कि यहाँ पर बहुत ही अच्छा पब्लिक का साथ मिल रहा है। जो लोग कांग्रेस से टूट गए थे वो कांग्रेस से जुड़ रहे हैं और यही आशा के साथ में हमें ऐसा लगता है कि प्रकाश भाऊ के नेतृत्व के अंदर बालापुर के अंदर फिर से एक बार विधानसभा में कांग्रेस आएंगी। प्रतिनिधि अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी।